नमस्कार सर. विक्रांत सर कधी येणार आहे? सर एक 5 मिनिटात येतील, मग त्यानंतर ते तुम्हाला परमिशन देतील फोटो काढायचे. अरे सर आले. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार. आणि सगळ्यात पहिल्यांदा बराच वेळ तुम्हाला थांबायला लागलं त्यासाठी तुमची क्षमा मागतो. सर तुमचं लग्न सगळ्यांसाठी सरप्राईज आहे, कारण काही ध्यानीमनी नसताना अचानक तुम्ही लग्न ठरवलं आणि केलं सुद्धा. हे कसं काय? मित्र, सगळ्याच गोष्टी आयुष्यात ठरवून होत नाहीत. काही गोष्टींची वेळ यावी लागते आणि तेव्हाच ती गोष्ट होते. तसंच हे लग्न माझ्या आयुष्यात आलं. सर तुमच्या लग्नाला विरोध झाला होता, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? ईशा माझी अर्धांगिनी म्हणून माझ्या शेजारी उभी आहे, हेच त्याचं उत्तर आहे. सर तुमच्या आणि ईशा मॅडमच्या वयात खूप फरक आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? या सगळ्यावरती एकच उत्तर आहे, ते म्हणजे प्रेम. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू सो मच. एक मिनिट, फोटो. तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल थँक्यू. आणि जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जायचं नाही. येतो. या तुम्ही सगळे जेवायला जा. मायराजी, मला माहित आहे सगळ्यांनी खाल्ल्याशिवाय तुम्ही काय खाणार नाही, पण तोपर्यंत हे घ्या ना. नाही नको झेंडे, मी कॉल करते, महत्वाचा. 1 मिनिट. मायराजी, कामं होत राहतील मायराजी. नाही, असं कसं झेंडे? सरांना नाही आवडणार जर सगळं वेळेवर नाही झालं तर. आहेर बॉक्सेस सुद्धा आलेले नाहीयेत अजून. मला कळत नाही लोक वेळेवर काम का नाही करत. पण मला कळतंय मायराजी, आता तुम्हाला काय वाटतंय आणि गेले काही दिवस तुम्हाला काय वाटत होतं ते मला चांगलं माहित आहे मायराजी. या डोळ्याने बघितलंय मी. खरंच तुमचं कौतुक करावं ना थोडं कमीच आहे मायराजी, खरंच. मला एक कॉल करायचा आहे, मी आलेच. थांबा. मला नाही रडायचंय झेंडे. मी खूप खुश आहे. आय एम व्हेरी हॅपी. मला रडायचं नाहीये. मायराजी, मायराजी प्लीज प्लीज. हे बघा, तुम्ही पुढच्या कामाला लागण्यापूर्वी तुम्हाला एक सांगायचं होतं. हॅट्स ऑफ टू यू. खरंच दिल से. क्या प्लीज. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू म्हणाले. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. विक्रांत सरांच्या लग्नाला आल्याबद्दल आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट. तुम्ही आमच्यासाठी गिफ्ट आणलं? ऑफकोर्स. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. मावशी, तुम्ही खास पुण्याहून लग्नासाठी आलात, वेळ काढलात. ईशाला तुमच्यामुळे मदत झाली. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही नका थँक्यू म्हणू. ईशा सख्खी भाची आहे माझी. मी नाही येणार तर मग कोण येणार? थँक्यू म्हणे. राईट. तुम्ही लग्नाला आलात, लग्नाची शोभा वाढली, त्याबद्दल एक छोटंसं गिफ्ट. मायरा मॅडम,
काय आहे हो? ऍक्च्युली 3 प्रकारची गिफ्ट देते मी सगळ्यांना. सो मग एक काम करा, हे ठेवून घ्या. मला ना त्यातलं द्या. त्यातलं हा. इकडे ये. हे हे गिफ्ट सुद्धा तुम्ही ठेवा. हो खूपही 2-2 घ्या हो घ्या. ईशा भाचीच ना तुमची, घ्या. घेणारच आहे, तुम्ही नका बोलू. हो आय विल जस्ट बी बॅक. थँक्यू. हा भयंकर काका, भयंकर काका काळजी घ्या. आमची याद ठेवी ईशा बेबी. रंजना काकू, माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर. रुपाली, बिपिन, तुझ्यासारखा मित्र प्रत्येक मुलीला मिळावा. ऑल द बेस्ट. थँक्यू. आई, बाबा, रडू नका. बाबू, आमची काळजी नाही करायची. हा आता तुझं सगळं लक्ष तुझ्या नवीन घराकडे असू दे. हा आई, अगं मी येत राहीन ग. आणि एक लक्षात ठेव, परंपरा रीतिरिवाज सगळं जपा बाळा. काळजी घे. विक्रांत सरांची आहे तुझी. ईशा, बेटा तुझा बाप छोटा होता ग फार, पण तुझा नवरा खूप मोठा माणूस आहे. आयुष्यभर त्याला साथ दे. माझ्यासारखाच त्यालाही तुझा अभिमान वाटला पाहिजे. आबा, अहो, चला सगळे खोळंबले. चला. काही चुकलं असेल तर माफ करा. आई, बाबा, काळजी करायची नाही. ईशा त्या घरात यावी म्हणून ते घर सजून आतुरतेने तिची वाट बघत बसलाय. ईशाच्या साथीने माझं आयुष्य बदलणार आहे बाबा. विश्वास ठेवा, तिथे ती नेहमीच सुखी राहील. काळजी करू नका. येऊ. येतो आहे. येतो बाबा. या. सुनबाई ये, तू ओवाळ.
आपल्या या घरात नव्या सुनबाईचं स्वागत कर. ओ शुअर. एक मिनिट. काय? मला या सुंदर क्षणाचे काही फोटोज काढायचे. शुअर. पवन फोटोज काढ. तर सोन्या सगळं एकदम हळूहळू कर. ओके. आणि पवन फोकस आरतीच्या ताटावर. आरतीचं ताट फोकस. ओके. हा चला सुरू करा. ओके. काय झालं? हे राईट की लेफ्ट असं म्हणजे हे राईटने गोल फिरवायचं की लेफ्टने गोल फिरवायचं? किती वेळा सांगायचं? उजवीकडे ओवाळायचं. ओवाळायचं. राईट. उजवीकडे ओवाळायचं. गुड दीदी. डावीकडून उजवीकडे या. वेलकम सुनबाई. अगं जाऊ आहे ती तुझी. ओके देन वेलकम जाऊबाई. वेट. पवन, वन फोटो प्लीज. थँक यू. बघू. ओके कम ऑन. ईशाताई थांबा. आधी उखाणा घ्यायचा आणि मग माप ओलांडून घरात यायचं. हा नाही का? सार्थ अभिमान असावा, सुखाचा गर्व नसावा. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने विक्रांत सरांसारखा पती मला जन्मोजन्मी लाभावा. अरे वा. ये माप ओलाय. अखंड सौभाग्यवती भव. सुखी राहा. चल देवाच्या पाया पडूया. ये. अहो त्या सरंजामींना नमस्कार. काय जोरदार लग्न केलं हो त्यांनी. चहा घ्या. अरे वा. आम्ही आमच्या लग्नात एवढी हाऊस मौज केली नाही जेवढी ईशाच्या लग्नात केली. हो ना? अगदी खरंय. हो श्रावण, ते शरंजामेने इतकं मोठं लग्न करणार, मग काय तुम्ही करणार? पण काय म्हणा, निमकरांचं नशीब बघा. त्यांच्यामुळेच तर आपल्याला एवढं मोठं लग्न बघायला मिळालं ना. हो एवढ्या सोन्याच्या दागिना अख्ख्या लाईफ मध्ये आपण बघितला नव्हता. हो ईशा बेबीच्या अंगावर किती लाखाच्या दागिना घातला त्या लोकांनी. खरंच हो. या निमकरांमुळे ना आपल्याला खूप इज्जत मिळाली तिथे. या पुष्पाताई या. या पुष्पाताई चहा घेणार का? नाही नको. निमकर तुम्ही? पुष्पाताई लग्न अगदी छान झालं. खरंच ईशाच्या पत्रिकेत राजयोगच आहे. अहो तुमच्या ज्योतिषाने सांगितलं होतं ना राजयोग आहे म्हणून. अगदी राजयोगासारखं लग्न झालं. नशीबवान आहे माझी पोरगी. अगदी. आता ना तुम्ही देवीला जा, तिला नमस्कार करा आणि तिला म्हणावं की आतापर्यंत सगळं कसं निर्विघ्न पार पडलंय तसंच यापुढेही होऊ दे. हे बरोबर आहे. हो तिकडून परत यावं वाटतच नव्हतं. त्या शरंजामेला थँक्यू सांगा आम्हा सगळ्यांकडून. सांगते.
येते हा. माईमकर स्टॉक आणलाय ना, आज पण बसूया. श्रम परिहार. यांचा लग्नाचा उत्साह काही संपत नाहीये. तुम्ही या घरी. ये ईशा. ईशा, देवीला नमस्कार कर. देवी आई, तू माझं गाऱ्हाणं ऐकलंस, माझी इच्छा पूर्ण केलीस. आणि बघ, आज माझी नवीन सूनबाई तुझ्या समोर उभी आहे. तिला आशीर्वाद दे. तुझ्या कृपेने या घरात सुख शांती नांदू दे. विक्रांत आणि ईशाचा संसार सुखाचा होऊ दे. ईशा, ही देवी आई आपल्या सरंजामे घराण्याची कुलदेवत आहे. या घरात मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हापासून या देवीची मी भक्ती केली. आयुष्यात प्रत्येक पावलावर या देवीने मला शक्ती दिली. तुलाही देईल. आज या घरात तुझं पहिलं पाऊल पडलंय. देवीची प्रार्थना कर, तिचा आशीर्वाद घे. बरं, तुला काही लागलं तर मंदाला सांग. देवी आई, माझा संसार सुखाचा होऊ दे. मी या भरल्या घरात आली आहे, पण माझे आई बाबा तिथे एकटे आहेत. त्यांनाही सुखात ठेव देवी आई. त्यांची काळजी घे. श्री विक्रांत सरंजामे, सॉरी हां बरोबर, श्री विक्रांत सरंजामे जे सरंजामे इंडस्ट्रीजचे सर्व आहेत, त्यांचंही मी स्वागत करते. हां, विक्रांत सरंजामे यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. तू एक काम कर, हा कागद नीट जपून ठेव. आणि समजा भाषण करताना विसरलीस ना, तर सरळ हा कागद समोर ठेवायचा आणि कागदावर बघून धाड 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 भाषण करायचं. ईशा, ईशा. बाबा, काय झालं बाबा? अगं, तुझा हा विक्रांत सरंजामे राहिला की ग माझ्या डब्यात? हिमकर, काय झालं? काय झालं? माझी ईशा कुठे आहे ग? ईशा, 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 ईशा. अहो निमकर, असं काय करताय? ती इथे कुठे आहे? ती गेली ना तिच्या नवऱ्याच्या घरी, तिच्या आपल्या घरी. आपल्या घरी? हे घर तिचं आपलंच आहे ना ग? अहो, एकदा मुलीचं लग्न झालं की नवऱ्याचं घर हे तिचं असतं हो. पण हे घर आपण तिच्यासाठीच उभं केलंय ना पुष्पा. मग तिच्याशिवाय या घराला काय अर्थ आहे? थांब, मी
दाखवतो तिचं ह्या घरावर किती प्रेम होतं तुला दाखवतो. तिने खूप चित्र काढली त्या घराची, मी जपून ठेवले. तुला दाखवतो, थांब. मी इथंच ठेवलेली आहेत. निमकर आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे हो. मला एक सांगू, ते आता तिचं घर आहे, तिथे ती आनंदात राहील. मी तुम्हाला सांगू, एक उदाहरण देते तुम्हाला. काचेचा ग्लास जेव्हा आपण अर्धा भरतो ना, तेव्हा काही लोक म्हणतात की हा अर्धा रिकामा आहे, काही लोक म्हणतात हा अर्धा भरलेला आहे. आपण अर्धा भरलेल्या ग्लासाकडे बघूयात ना, हो की नाही सांगा? ते सगळं ठीक आहे ग, पण एवढ्या मोठ्या घरामध्ये एवढ्या सगळ्या माणसांमध्ये कशी राहत असेल ग आपली पोरगी?